पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। रत्नागिरी शहरालगतच्या कुवरबाव साईनगर परिसरात एका 25 वर्षीय तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 21 मे रोजी उघडकीस आली होती। या हत्या प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी 3 आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। मैत्रिणीजवळ बोलल्याच्या रागातूनच ही अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली। दरम्यान या सगळ्या प्रकरणात ज्या मैत्रिणीसमोर हा सगळा प्रकार घडला ती मैत्रीण घटनास्थळावरून फरार झाली आहे। तिचा शोध पोलीस घेत असून सूरज राजाराम झोरे, वय वर्ष 25, मूळ राहणार नायडी संगमेश्वर, सध्या राहणार विरार मुंबई असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे। गुरुवारी 21 मे रोजी रात्री उशिरा घडलेल्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत काही तासांमध्येच 3 संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली होती। कुवरबाव येथील साईनगर परिसरातील 7 बंगल्याच्या मागील भागात रात्री 9:30 ते 11च्या सुमारास हा रक्तरंजित घटना घडली आहे। रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूरज झोरे हा काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता। यावेळी संशयितांनी त्याला गाठून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या केली। या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत तिघांना ताब्यात घेतलं होतं। यामध्ये संशयित सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबुल शेख उर्फ सोनू याचा समावेश आहे। सोहम याच्या मैत्रिणीला सूरजने सल्ला दिला होता की तो तुला सोडून जाईल। तोच सल्ला सूरजच्या जीवावर बेतला आहे। सूरजला रस्त्यात गाठून त्याला तिघांनी अडवून अत्यंत निर्दयीपणे त्याची हत्या केली। मारहाण झाल्यानंतर सूरज हा एका कंपाऊंडमध्ये जीव वाचवण्यासाठी पळाला होता। मात्र त्या ठिकाणी पाठलाग करत त्याचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यानंतरच आरोपीने तिथून पळ काढला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। दरम्यान ज्या मैत्रिणीला सूरजने सल्ला दिला ती मैत्रीण घटनास्थळावरून फरार झाली आहे। तिचा शोध पोलीस घेत असून गंभीर अवस्थेत असलेल्या सूरजने आपल्या बहिणीला फोन करून या सगळ्याची माहिती दिली होती। सूरजला घटनास्थळावरून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली। सूरजच्या मृत्यूपूर्वी घेतलेल्या जबाबात आपल्याला ज्यांनी मारहाण केली त्या सगळ्यांची नावे सूरजने पोलिसांना दिली होती। रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या 3ही संशयित आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।